सो हे गाइज वेलकम बॅक टू आवर न्यू व्हिडिओ. सो जसं की मी लाईव्ह आले होते आणि तुमच्या सगळ्यांसोबत मी शेअर केलं होतं की मी माईक घेतला आहे. माझ्या बहिणीने मला गिफ्ट दिला आहे माईक. सो तो आपण कसा यूज करणार आहोत, कुठल्या कंपनीचा आहे, कसा आहे, सो मी इन डिटेल तुम्हाला शेअर करणार होते. त्यासाठी हा व्हिडिओ बनवते. आय नो आपला व्हिडिओ खूप दिवसांनी येतो आहे. ॲक्च्युली मी ॲक्टिव्ह नाही आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. खूप म्हणजे कॉलेज वगैरे आहे, त्यामुळे मला टाईम भेटत नाही. बट मी हर संडेला एक लाँग व्हिडिओ शूट करायचा ट्राय करेल. आय होप की तुम्ही समजून घ्याल. सो लवकरच आपण आता व्हिडिओ स्टार्ट करूया. मी ऑल डिटेल सगळं सांगेल. आता हा माझा व्हॉईस विदाऊट माईक आहे आणि आपण आता माईक लावून पण आपला आवाज चेक करूया. सो पटकन मी हे अनबॉक्स करते तुमच्यासोबत. ॲक्च्युली हा जो माईक आहे त्याची कंपनी आहे डिजिटेक करून ही कंपनी आहे आणि हा माझ्या बहिणीने ऑफलाईन घेतला आहे. तिने ऑनलाईन ऑर्डर नाही केला, हा ऑफलाईन घेतला आहे आणि हा समथिंग तिला 1200 अराऊंड पडला आहे. ह्याच्यावर MRP आहे 1500 रुपये, बट समथिंग डिस्काउंटमध्ये तिला हा 1200ला पडला आहे. सो हा डिजिटेकचा माईक आहे आणि मी याला लाईव्हमध्ये तुम्हाला ओपन करून दाखवलंच होतं. सो आता आपण याच्यामध्ये टेस्ट करूया की हे कसं आहे. सो बघूया आता आपण. वायरलेस मायक्रोफोन सिस्टम DWM-010 असा आहे हा आणि त्याचं वायरलेस रेंज आहे अप टू 40 मीटर्स. मायक्रोफोन बॅटरी आहे ETM. मायक्रोफोन रनिंग टाईम आहे आपला 7 आवर्स आणि चार्जिंग पोर्ट आहे टाईप C. म्हणजे हा टाईप Cसाठी आहे. आता ऑलमोस्ट ऑल फोन्स आता टाईप Cचेच आहेत. आय डोंट नो की कुठला आता फोन जो टाईप Cचा नसेल. सो पटकन आता हे ओपन करूया आपण. चला. सो डिजिटेकचा आहे. सो आय थिंक चांगला आहे हा. मी यूज केला आहे आपल्या लाईव्हमध्ये पण भरपूर लोकांनी सांगितलं की हो व्हॉईस क्वालिटी खूप छान झाली आहे. सो आता आपण इथे यूज करूया. सो आता मी याला अनबॉक्स करते. ऑलरेडी अनबॉक्स केला होता आणि हा लाईव्ह इंटरव्ह्यू आणि व्लॉग शॉर्ट व्हिडिओसाठी आहे आणि छान आहे. इथे यांनी त्यांचा स्कॅनर पण दिला आहे वॉरंटी रजिस्ट्रेशनसाठी, तो एक तुम्ही करू शकता. आणि हा वायरलेस आहे. हो खूप छान आहे. त्यांनी म्हणजे हे सगळं सांगितलं आहे जे मी तुम्हाला तेच सांगितलं. तर आता हे पटकन आपण ओपन करूया. सो मी ऑलरेडी हा ओपन केला होता लाईव्हमध्ये दाखवण्यासाठी. सो ऑलरेडी हा असा ओपन आहे. मी बॉक्स आता रिमूव्ह केलं तर सेलोटेप वगैरे होते. सो हे त्यांचं हे आहे की हे बघून तुम्ही वाचा आणि करा. सो याची आपल्याला गरज नाही आहे सध्या, कारण की मी ऑलरेडी बघितलं आणि सगळं केलं होतं. तरी मी तुम्हाला दाखवण्यासाठी असं आहे. मी तुम्हाला रिअल पण दाखवते. यूजिंग मेथड्स दिला आहे इथे किती यूजिंग मेथड्स आहे? 1 2 3 4 5 यूजिंग मेथड्स दिले आहेत. चार्जिंग कसं करायचं ते दिलं आहे. हाऊ टू डिसेबल हे सगळं दिलं आहे याच्यामध्ये. जर तुम्ही नवीन माईक घेत असाल, जसं की आता मी बिगिनर आहे माईकसाठी, मी कधीच आधी माईक यूज केला नव्हता. सो मी आता पहिल्यांदा माईक यूज करते आणि मी ॲक्च्युली कुठे शॉर्ट व्हिडिओज नाही टाकत आहे किंवा मी व्लॉगिंग नाही करत आहे, बट मी लवकर तेही स्टार्ट करणार आहे. सो पटकन आता आपण माईक बघूया कसा आहे. सो जर तुम्ही नवीन असाल तर आय थिंक हे बजेट फ्रेंडली आहे खूप जास्त. 1200 रुपये इनफ आहे. 1200चा माईक आहे आणि बजेट फ्रेंडली आहे. सो फर्स्ट आहे हा माईक. असंही निघालं 1 मिनिट. सो फर्स्ट आहे हा माईक जो इथे लावतात. आता हा वेगळा आहे कारण की भरपूर लोकांचा पण व्लॉगमध्ये किंवा व्हिडिओजमध्ये फक्त गोल असतो, तो महाग आहे. आणि हा आपला बिगिनर्ससाठी बेस्ट माईक आहे. आय थिंक की हा बेस्ट असेल आपल्यासाठी. सो हा चालू केलं की इथे लाईट पेटते. मी तुम्हाला सगळं चालू करून दाखवणार आहे. आणि त्याच्यासोबत एक पेन ड्राईव्हसारखं भेटतं. हे आपण जिथे चार्जिंग लावतो, चार्जिंग पॉईंट जो आहे तिथे हे अटॅच करायचं आणि मग त्याच्यानंतर तो अटॅच होतो आपल्या माईकसोबत. सो हे एक आहे आणि हे एक त्यांनी असं दिलं होतं माईकसोबत. आणि याच्यासोबत आहे चार्जिंग पण आहे. आपल्याला फक्त ॲडॅप्टर आपला असतो आणि याची वायर त्या लोकांनी दिली असते. सो आता चार्जिंग पण बघू आपण. सो आणि असा चार्जर आहे. मी अजून याला ओपन नाही केलं कारण की माईकच वापरला नाही आहे, सो चार्जिंगच नाही केली. सो अशा प्रकारे याच्यामध्ये तीनच गोष्टी आहेत. माईक, त्याचं एक आहे ते ब्लूटूथसारखं ते, आणि एक चार्जिंग, आणि हे मॅन्युअल दिलं आहे. सो तुम्ही वाचा जर तुम्हाला गरज असेल. आय डोंट थिंक सो की तुम्हाला पण गरज पडेल कारण की सोप्पं आहे. हां, हाऊ टू अटॅच वगैरे असेल तर तुम्ही हे नक्की बघा. आणि हा आपला माईक आणि हे त्याचं सेटिंग.
तो पटकन मी आता माईक सेट करते आणि आपण याच्यातनं ऑडिओ बघू आपला कसा येतो आणि मग आपण माईकबद्दल डिस्कस करू. सो गाईज मी आता ही चार्जिंग पॉईंटला अटॅच करते, तुमच्यासमोरच करते. सो चला बघू आता आपण. थोडं कॅमेरा हलेल वाटतं. हां, झाला अटॅच. आय होप तुम्हाला आवाज खूप क्लिअर कट येत असेल आणि जेव्हा मी हा व्हिडिओ एडिट करेल तेव्हा मलाही समजेल की आवाज कसा येतोय. सो आय थिंक हा माईक खूप छान आहे आणि जेव्हा आपण असं कुठे क्राउडेड एरियामध्ये असू तेव्हा माईकची खूप गरज असते. सो हा माईक तेव्हा तुम्हाला खूप हेल्पफुल होईल आणि हा खूप स्मॉल आहे, तुम्ही कुठेही कॅरी करू शकता. सो आय थिंक की तुम्ही हा माईक नक्की घ्या, याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा. सो येस, हेच सांगायचं होतं की आज मी माईकबद्दलच सांगणार होते तुम्हाला आणि आय होप तुम्हाला कळलं असेल. सो डिजिटेकचा हा माईक तुम्ही नक्की घ्या आणि नक्की याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा. जर तुम्ही बिगिनर असाल, जर तुम्ही जस्ट स्टार्टिंग करत असाल यूट्यूब तुमचं आणि जर तुम्हाला डेली व्लॉग्स करायचे असतील, लॉंग व्लॉग्स करायचे असतील, ट्रॅव्हलिंग करायचं असेल, काही करायचं असेल तर हे खूप बजेट फ्रेंडली आहे आणि हे इन्व्हेस्ट करणं खूप छान आहे. हे तुम्हाला खूप छान पण ऑडिओ क्वालिटी आपली खूप छान करतं हे. आता मी अटॅचच करेल, तुम्हाला समजेल जेव्हा तुम्ही व्लॉग पूर्ण बघाल. आणि जर काही क्वेश्चन्स असतील, क्वेरीज असतील तरी नक्की विचारा. आणि आय थिंक की हा माईक खूप म्हणजे खूप हेल्पफुल आहे. जिथे क्राउडेड एरिया आहे, कुठे आता बोलतो आपण, आता मी सध्या शूट करते सध्या घरात. सो माझ्या आजूबाजूला खूप आवाज आहे. सो मी जेव्हा नॉर्मल व्हिडिओ काढत होते, जेव्हा माईक अटॅच नव्हता, तेव्हा तुम्हाला आजूबाजूचा आवाज येईल. मी तो कट नाही करणार आज आणि तो तसाच ठेवेल. आणि मी आता हा माईक घातलाय, आता माईक मी जस्ट अटॅच केला तेव्हा आजूबाजूचा आवाज नाही येणार. सो मला हेच शेअर करायचं होतं, जर तुम्ही माझ्यासारखे व्हिडिओ काढत असाल किंवा शॉर्ट्स काढत असाल घरी, सो आजूबाजूचा डिस्टर्बन्स खूप जास्त असतो, खूप डिस्टर्बन्स असतो आजूबाजूला. आपण लोकांना जाऊन बोलू नाही शकत की तुमचा आवाज कमी करा. सतत कोणी ना कोणी येत असतं, आजूबाजूला चालू असतं. सो तुम्ही त्यापेक्षा इथे इन्व्हेस्ट करा. इथे खूप छान तुम्हाला क्वालिटी आणि ऑडिओ भेटेल. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि आवडला असेल तर नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ शेअर करा, कारण की खूप लोकांना माईक घ्यायचा असतो पण कुठला माईक हे समजत नाही. सो ही बेस्ट आहे आपल्यासाठी की तुम्ही हा डिजिटेकचा माईक खरेदी करा आणि तुमचे व्हिडिओज आणि व्लॉग खूप छान पद्धतीने सुरू करा. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आणि काही क्वेश्चन्स असतील तर नक्की मला विचारा. बाय.